चला. जय गुरुदेव. या देवी सर्वभूतेषु शास्त्ररूपेण संहिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. अं, आजच्या चौथ्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. छान वाटलं की मला वाटतं काही सूचना प्रत्येक वेळी द्यायला नको लागल्या पाहिजेत. प्रत्येकाने जर म्यूट आपण आपलं करून घेतलं तर माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल. सांगायची गरज नाही आली पाहिजे. आपण तेवढे मॅच्युअर आणि जाणकार आहात. ठीक आहे. जेव्हा बोलायचं तेव्हाच आपला माईक ऑन करा, म्हणजे बाकीच्यांना त्रास नाही होणार आपल्यामुळे. ठीक आहे. चालेल. आजचं हे आपलं चौथं सत्र आहे. ज्या हेतून ही सत्र मला आपण चालू केली आहे त्याच्यामध्ये आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं होतं की पूजा घर किंवा देवघर, पूजेचं स्थान हे एक शास्त्रानुरूप कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दल आपण जाणून घेतलं. त्यातच पुढे म्हणाल एक शृंखला किंवा एक कडी म्हणजे पूजा घरांमध्ये काही देवता असतात आणि त्या देवतांची काही यंत्र सुद्धा असतात. तर त्या यंत्रांबद्दल आज आपण थोडंसं जाणून घेऊयात की काय त्याच्या मागचं सायन्स आहे. कुठली यंत्र ठेवली पाहिजेत, खरंच ती ठेवणं गरजेचं आहे का, ठेवली पाहिजेत तर मग ती कसल्या प्रकारची असली पाहिजेत, धातूची असली पाहिजेत की आणखीन कुठली, त्याच्या मागचं सायन्स काय हे समजून घेतल्यानंतर आपण त्याच्यावर विचार करू शकतो की मग ती ठेवली पाहिजे तर कुठली ठेवली पाहिजे आणि कशा प्रकारची असली पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला त्याच्या मागचं सायन्स नाही समजणार, विज्ञान नाही समजणार, तोपर्यंत मंत्रशास्त्र काय, यंत्रशास्त्र काय, ह्या गोष्टी तुम्ही त्यावर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या विश्वासाच्या कॅटेगरीमध्ये जातील. मी नेहमी म्हणते हे सायन्स, हे विज्ञान आहे, हे विश्वासाच्या परे आहे. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवा, ह्याला कोणी नाही मानत आहे. हे सायन्स आहे, हे सिद्ध झालेलं आहे आणि विज्ञान आहे. बस. फक्त त्याच्या मागचं विज्ञान सायन्स समजून घ्या की जेणेकरून काय आपण ह्याच्यामध्ये ह्याचा वापर आपल्यासाठी आपण कसा करू शकतो हे आपल्याला तिथे समजून येणार. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात की जसं मी सांगितलं तसं की पूजा घरामध्ये तशी तर बघायला गेली तर आपल्या ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये अनेक प्रकारची यंत्र बघायला मिळाली आहेत. पण आता आपण स्पेशली फक्त बघणार आहोत की पूजा घरासाठी म्हणजे आध्यात्मिक यंत्र जी आहेत त्याच्याबद्दल आपण थोडंसं आता जाणून घेणार आहोत. तर आध्यात्मिक यंत्र किंवा प्राचीन जी यंत्र आहेत ती यंत्र बनवण्यामागचं मेन हेतू काय आहे, तर सगळा अगदी सिंपल, शास्त्रामागचा मेन हेतूच तो आहे की आपलं जीवन सुलभ, सुरक्षित, समृद्ध करण्यासाठीच ह्या सगळ्या शास्त्रांचा उगम झाला, सगळ्या शास्त्रांचा जन्म झालेला आपल्याला इथे बघायला मिळतो. आता ह्याच्यामध्ये यंत्रशास्त्र हे जे आहे याची निर्मिती का केली गेली, तर यंत्र इन जनरल जेव्हा आपण बोलतो, यंत्र म्हणजे आता बोलीभाषेमध्ये काय, मशीन, बरोबर आहे की नाही. तर ते मशीन, त्या मशीनमध्ये आपण एखादा फॉर्म्युला फीड केला, एखादा सूत्र त्याच्यामध्ये लावलं, तर ते मशीन आणि तो फॉर्म्युला एकत्र आल्यामुळे आपल्याला एक हवं ते प्रोडक्ट त्याच्यामध्ये मिळतं. असं झालं ते यंत्रामागचं सायन्स, बरोबर आहे की नाही. पण मग ते एंड प्रोडक्ट किंवा जे काय प्रोडक्ट आपल्याला हवंय त्यानुसार त्या मशीनची रचना केली जाते, त्यानुसार त्याच्यामध्ये फॉर्म्युला फीड केला जातो, त्यानुसार त्याच्यामध्ये सूत्र टाकली जातात जेणेकरून आपल्याला जे हवंय ते त्यातनं मिळालं गेलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. मग असं जर असेल तर आपल्याला काय हवंय, इथून सुरुवात असणार आहे की कशा प्रकारच्या यंत्राचा आपण आधार घेतला पाहिजे किंवा कशा प्रकारचं यंत्र पूजेमध्ये ठेवलं गेलं पाहिजे. बऱ्याच आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये खूप हजारो यंत्रांचा उल्लेख सापडतो. म्हणजे आपल्या गरजा किती आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी एक यंत्र आपल्या शास्त्रामध्ये तयार केलेलं बघायला मिळतं. तर आज आपण ह्यातलं बघणार आहोत वैदिक किंवा अध्यात्मासाठी लागणारी जी काही यंत्र आहेत त्यासाठीच. आता यंत्र ही जी काही अध्यात्मासाठी किंवा वैदिक कारणासाठी जी काही यंत्र बनवली गेली आहेत, ते यंत्र म्हणजे काय, तर एक प्रकारचं जॉमेट्रिकल डायग्राम किंवा एक रेखाचित्र आपण त्याला म्हणू शकतो. वेगळी वेगळी रचना त्याच्यामध्ये असते, वेगळ्या संरचना असतात त्याच्यामध्ये. हे सगळं एका उद्दिष्टाला धरून, एका हेतूला धरून बनवलेलं आहे
की हे आम्हाला ह्यातनं हे प्रोडक्ट हवे म्हणून ह्याची रचना आम्ही अशी केलेली आहे. आणि ही जी यंत्र आहेत जी मी आत्ता जी बोलणार किंवा आज जो विषय आपण घेतोय त्याच्या ती स्पेशली आपण बघणार ती अध्यात्मासाठीची, ध्यानासाठी, पूजेसाठी वापरली जाणारी आहे. मग त्याचं उद्दिष्ट काय आहे? जेव्हा मी ध्यान पूजा म्हणते तर उद्दिष्ट काय असणार? मानसिकता किंवा आपलं मानसिक हेल्थ, मेंटल हेल्थ चांगलं राहिलं पाहिजे. आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे, कारण आपण यंत्र त्यासाठी वापरणार आहोत. आणि त्याच्या बरोबरीनंच आपल्या आध्यात्मिक उन्नतीबरोबर, मेंटल हेल्थ बरोबर सुद्धा आपल्याला समृद्धी मिळाली पाहिजे. हे त्याच्या मागचं मेन उद्दिष्ट आहे. मग आता उद्दिष्ट एकदा आपलं फायनल झालंय तर यंत्र कसं बनवायचं हे त्याच्यामध्ये ठरवलं गेलं आहे. तर यंत्र म्हणजे एक शक्तिशाली ऊर्जा देणारं आपण साधन असं म्हणू शकतो, किंवा एक शक्तिशाली ऊर्जा द्यायचं काम करणारं एक मशीन. बरोबर आहे. आता आध्यात्मिक यंत्र बद्दल जर अजून खोलात आपण गेलो तर आपल्याला, जर कोणाला माहीत असेल ह्याबद्दल, तर काही यंत्र जी आहेत आता बऱ्याचदा मार्केटमध्ये किंवा युट्यूबवर आपण बऱ्याचदा बघतो ही यंत्र. ह्या यंत्रांमध्ये खूप सारे भौमितिक आकार असतात, जॉमेट्रिकल डायग्राम्स असतात. ह्या सगळ्या डायग्राम्स एकाच प्रकारच्या नसतात. अनेक प्रकारच्या डायग्राम्स, अनेक प्रकारचे आकार तिथे एकत्र आणले जातात. त्रिकोण असू शकतो, गोल असू शकतो, चौकोन असू शकतो, कमळाच्या पाकळ्या असू शकतात, अष्टदल असू शकतो, वज्रासनामधला आकार असू शकतो. अनेक प्रकारचे डायग्राम्स, अनेक प्रकारचे आकार एकत्र आणले जातात. आणि अशा प्रकारे ह्या वेगळे वेगळे जॉमेट्रिकल डायग्राम्स किंवा आकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा, एनर्जी तिथे तयार होते. आणि ती विशिष्ट प्रकारची ऊर्जा किंवा एनर्जी त्या संबंधित देवतेशी संबंध ठेवणारी असते, की ज्या देवतेसाठी किंवा ज्या उद्दिष्टासाठी आपण ते यंत्र बनवत आहोत. आणि मग त्याची रचनाच तशी बनवली जाते, की ह्या उद्दिष्टासाठी आपल्याला हे यंत्र बनवायचं किंवा ह्या देवतेला अर्पण करणारं यंत्र आपल्याला बनवत, ह्या देवतेची ऊर्जा सप्लाय करणारं, एनर्जी देणारं जर आपल्याला यंत्र बनवायचं असेल तर तशाच प्रकारच्या जॉमेट्रिकल डायग्राम्स, एक भौमितिक आकार या यंत्रामध्ये एकत्र आणले जातात. आणि मग त्याची रचना खूप वेगवेगळ्या प्रकार असू शकते, की जसं मी सांगितले की त्रिकोण, गोल, चौकोन, भद्र आकार. मग कदाचित 2 त्रिकोण असतील, 5 त्रिकोण असतील, 10 त्रिकोण असतील, 15 त्रिकोण असतील, 4-5 गोल असतील, त्याच्यामध्ये एखादा चौकोन असेल, 2 चौकोन असतील, 3 भद्रा असतील, 2 अष्टदल असतील. असे व्हेरियस खूप कॉम्बिनेशन्स ह्याच्यामध्ये बनतात. म्हणजे अशा प्रकारचं बघितलं तर आपल्याला हजारो कॉम्बिनेशन्स ह्या जॉमेट्रिकल डायग्रामचे आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणूनच हजारो प्रकारची यंत्र तयार झालेली आहेत. आणि हजारो प्रकारची यंत्र हजारो प्रकारच्या उद्दिष्टांसाठी, हजारो प्रकारच्या कामासाठी वापरली जातात. आता ती यंत्र जी आहेत, ही जी काही स्पेसिफिक कॉम्बिनेशन्स ते तयार केली आहेत, ती कॉम्बिनेशन्स काय करतात? ब्रह्मांडातली ऊर्जा, जी काही एनर्जी आहे, ती ऊर्जा एकत्र करून आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतात. जसं आपण नेहमी म्हणतो की नाही, ब्रह्मांडी ते पिंडी दिसतं, पिंडी ते ब्रह्मांडी, सेम तसंच आहे. तिथली सगळी ऊर्जा खेचायची, ते यंत्राचं ते काम, आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं, असं ते काम ते यंत्र करत असतं. आणि मग त्याच्यामुळे त्या यंत्रातनं जी काय ऊर्जा आपल्याला मिळते त्या ऊर्जेतनं आपल्याला, जसं मी सांगितले की आपले सगळे जीवनातल्या सगळ्या गोष्टींना ते मदत करतं. जसं मनशांती आली, समृद्धी, आरोग्य, आध्यात्मिक प्रगती, अडचणींवर मात करायची ताकद वगैरे, असं म्हणजे जे जे काही आपल्याला हवंय ते ते सगळं देण्याची ताकद ह्या यंत्रांमध्ये आहे. म्हणजेच वेगळे वेगळे आकार, ह्या जॉमेट्रिकल फिगर्स अशा प्रकारे आपण एकत्र तिथे केली जातात की जे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी सप्लाय करायचं, तिथे आपल्याला ती काम केलेलं बघायला मिळतं त्या यंत्रांमध्ये. आणि मग असं जर असेल तर आपण, जसं मी सांगितलं की प्रत्येक यंत्र हे एका देवतेसाठी समर्पित केलेलं आहे किंवा त्या देवतेचं काम ते करतं यंत्र. मग असं जर असेल तर काही आपण जी यंत्र आहेत ह्याचं इम्पॉर्टन्स किती, म्हणजे खरंच ती आपण पूजेमध्ये वापरायची का, आपल्या साधनेमध्ये त्याचा वापर केला गेला पाहिजे का, तर ह्यासाठी स्पष्ट असे श्लोक आपल्याला ग्रंथांमध्ये मिळतात, जी तंत्रशास्त्राचे ग्रंथ आहेत
त्यातला मी उल्लेख करू इच्छिते की एक कुलावरण तंत्र नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथात तर स्पष्ट लिहिलंय की यम आणि बाकीच्या सगळ्या भयांपासून मुक्ती हवी असेल, म्हणजे यमभूतादी सर्वेभ्यो भयेभ्यापी कुलेश्वरी, म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही भीती आहेत ह्या भीतींपासून मुक्ती हवी असेल, त्रायते सततेचैव तस्माद यंत्रमिती सम, म्हणजे तर तुम्हाला यंत्रच ही सगळ्या गोष्टी देऊ शकतात. म्हणजे यम आणि बाकी सगळ्या गोष्टींपासून मुक्ती आणि समृद्धी जर तुम्हाला हवी असेल, तर ती देण्याची क्रिया फक्त आणि फक्त यंत्रच करतात. याचा अर्थ यंत्र हे आपल्याला देण्यासाठी, जे काय हवं ते देण्यासाठी परिपूर्ण अशी गोष्ट आहे. पण मग आता फक्त यंत्रच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व आहेत का? फक्त यंत्र एखादं आणलं घरात तर ते आपल्याला ते सगळं द्यायचं काम करणार आहे का? नाही. जसं मी सांगितलं सुरुवातीला की यंत्र हे मशीन आहे. आपण ते फक्त मशीन आणलंय, पण त्यात आपल्याला हवा तो फॉर्म्युला फीड करावा लागणार आहे. म्हणजे ते यंत्र जे आहे त्या यंत्रावरती आपल्याला प्रॉपर फॉर्म्युला सूत्र फीड केलं तरच ते मशीन चालणार आणि आपल्याला हवं ते देणार आहे. मग यंत्र काय हे समजलं आपल्याला. आता फॉर्म्युला म्हणजे काय, सूत्र म्हणजे काय, तर त्या जे काही जॉमेट्रिकल फिगर तिथे झाली त्या मशीनला चालवणारा ऍक्टिव्हेट करणारा एखादा मंत्र म्हणजे तो फॉर्म्युला. म्हणजे योग्य तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल, कारण आपण शेवटी आपल्यापासून सुरुवात करणार की मला हे हवं आहे, माझं ही रिक्वायरमेंट आहे, तर मला योग्य प्रकारचं मशीन निवडावं लागेल. त्या मशीनसाठी लागणारा योग्य प्रकारचा फॉर्म्युला म्हणजे त्या त्या यंत्रावरती काम करणारा मला मंत्र निवडावा लागेल आणि मग तरच त्यातून मला हवी ती गोष्ट मिळणार. म्हणजे ह्या दोघांच्या कॉम्बिनेशन्स मधूनच आपल्याला जे हवं ते मिळतं. हे लक्षात आलं आता. त्यामुळे आध्यात्मिक यंत्र जी आपण मेनली वापरली जातात त्याचा वापर हा आपल्याला हव्या त्या गरजेनुसार करता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ह्यानुसार तुम्हाला तुमच्या कुठली यंत्र उपासनेमध्ये ठेवायची किंवा कुठल्या यंत्राची पूजा करायची हे ठरवता आलं पाहिजे. आणि मग एकदा ते सिलेक्शन झालं की मग त्या यंत्रावर म्हणायचा कुठला मंत्र आहे तो मंत्र आपण तिथे म्हणायची किंवा काय उपासना त्या यंत्रासमोर बसून करावी लागते, जेणेकरून तो यंत्र ऍक्टिव्हेट होईल, ते यंत्र चार्ज होईल, ते यंत्र सक्रिय होईल आणि मग आपल्याला हवी ती गोष्ट तिथे मिळेल. त्याच्यामुळे आपली प्रायोरिटी ठरली पाहिजे की मला आयुष्यामध्ये काय पाहिजे, त्यानुसार ते यंत्राचं सिलेक्शन, त्यानुसार त्या यंत्राला लागणाऱ्या मंत्राचं सिलेक्शन आणि मग आपल्याला मिळणारं प्रोडक्ट. अशा प्रकारे हे यंत्रशास्त्र सगळं काम करतं. सगळीकडे हाच रूल आहे यंत्राचा, फक्त अध्यात्मामधला नाहीये, बाहेर सुद्धा ना. आपण एखादं मशीन जरी बघितलं त्यासाठी हे सगळंच बघावं लागतं आपल्याला. एखाद्या प्रोडक्टसाठी हीच एक सिक्वेन्स, हीच एक चेन पुढे जाते, हो की नाही? त्यामुळे निवड करताना ही महत्वाची आहे. आता हे सगळं झालं यंत्रामागचं किंवा यंत्रशास्त्रामागचं सायन्स. जर थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून इथे त्याचा मी उल्लेख केला किंवा ते समजावून सांगण्याचा एक प्रयत्न केलाय माझ्या पद्धतीने. तर यंत्र जी आहेत हे यंत्राचे किती प्रकार आपल्याला बघायला मिळतात ह्याच्याबद्दल थोडंसं पुढे आता जाणून घेऊया. खरं बघायला गेलं ना तर आत्ताच्या घडीला मला असं म्हणावं वाटतं की यंत्र सर्वमयम जगत, म्हणजे जगात सगळीकडे यंत्रच यंत्र आहेत. किती आपल्या आजूला सगळं तेच आहे. आपलं जीवन सुखी समाधानी होण्यासाठी आपल्याला किती यंत्रांचा आधार घ्यावा लागतोय. उठल्यापासून तुम्ही विचार करा. मोबाईल आत्ता जे आपण कनेक्ट होतोय यंत्र आहे, मशीन आहे ते, हो की नाही? सुलभ होण्यासाठी भांडी घासण्यासाठी मशीन्स अवेलेबल आहेत, कपडे धुण्यासाठी मशीन्स अवेलेबल आहेत. आपलं जीवन किती सुकर केले ह्या सगळ्या यंत्रांनी मिळून. त्यामुळं सगळ्या जगभर फक्त यंत्र आणि यंत्रच बघायला मिळतात. ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा आपण अध्यात्माचा विचार करतोय, जेव्हा समाजाचा विचार करतोय ना, तेव्हा समाजाला उपयोगी ठरणारं असे एक यंत्र फार पूर्वीपासून आपल्यासाठी निर्माण करून ठेवण्याची एक परंपरा आहे, निर्माण करून ठेवलेलं आहे, जे समाजातल्या सगळ्या स्तरावरील लोकांना उपयोग त्याचा होतो. आणि ते यंत्र
म्हणजे मंदिर. जी जुनी पुरातन मंदिरं आहेत, ही जर पुरातन मंदिरं तुम्ही बघितली, तर त्या मंदिरांच्या बेसपासनं पायापासनं ते शिखरापर्यंत कितीतरी भौमितिक आकार तिथे वापरले गेलेत. कितीतरी जॉमेट्रिकल डायग्रॅम्स तिथे आपल्याला बघायला मिळतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. शिवाय वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये त्याचे सराउंडिंग, त्याचा परिसर आपल्याला बघायला मिळतो. शिवाय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या मिळतात वेगवेगळ्या दिशानुसार. आणि त्या सी त्या सगळ्या आकाराला, आकार जो मंदिराचा बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये जी स्थापना करायची देवता आहे तिच्या अनुरूप सगळं बनवलेलं असतं, की जेणेकरून ती देवता तुम्हाला तिची ऊर्जा पूर्णपणे द्यायचं काम करेल ह्या यंत्राच्या माध्यमात. आणि हे झालं यंत्र, मंदिर झालं यंत्र. त्यातलं फीड केलेलं फॉर्म्युला म्हणजे काय? रोज त्या मंदिरामध्ये होणारी पूजा, रोज होणारं मंत्रपठण, त्या देवतेची होणारी षोडशोपचार पूजा, रोज होणारा शंखनाद, रोज होणारा घंटानाद, ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या यंत्राला चार्ज करतात. आणि म्हणून तुम्हाला त्या मंदिरामध्ये जे देवता आहे ती देवता ते देण्याचं काम करते. महाराष्ट्रामधलीच उदाहरणं घ्यायची झाली तर अगदी तुळजापूरच्या मंदिरापासून जी पुरातन मंदिर आहेत त्याचे देवता आणि ती सगळी स्ट्रक्चर्स आठवून बघा तुम्ही, ते सगळे मंदिराचे आरेखन आठवून बघा. कोल्हापूरचं मंदिर झालं, तुळजापूरचं मंदिर झालं, पंढरपूरचं झालं, कृष्णेश्वर, कितीतरी पुरातन मंदिरांची उदाहरणं देता येतील जी प्रॉपरली एक जॉमेट्रिकल डायग्राम वरती उभी आहेत. त्यामुळे मंदिर हे सर्वात मोठं यंत्र आहे जे आपल्याला त्या देवतेकडनं जे हवे ते प्रोव्हाइड देण्याचं काम करतं. त्याच्याहून जेव्हा आपण आतमध्ये जाऊ, आता ह्यालाच अनुषंगाने मी नेहमी म्हणेल की, म्हणून मी नेहमी सांगत असते की पुरातन मंदिरामध्ये जात जा, 10 मिनिटं का होईना बसत जा, मेडिटेशन करा, ध्यान करा. पुरातन मंदिर हा शब्द महत्वाचा आहे यातला. कारण ती अगदी व्यवस्थित जागेची निवड करून, नैसर्गिक ऊर्जेचा अभ्यास करून, वास्तुशास्त्राच्या पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेली उभारलेली मंदिरं आहेत. ना की आत्ताची नवीन. आत्ताचं नवीन ह्याच्यामध्ये म्हणाल तर श्रीरामाचं मंदिर अयोध्येचं, जे अगदी विधिवत आणि व्यवस्थित उभा केलेलं आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये जाणं हे त्या यंत्राचा फायदा घेण्यासाठी, त्या ऊर्जेचा फायदा घेण्यासाठी आपल्याला महत्वाचं ठरतं. त्याहून जर अजून डीपमध्ये आपण जाऊ, किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात जेव्हा जाल तेव्हा लक्षात येईल जी महत्वाची जी मूर्ती असते तिथे उभा केलेली, त्या मूर्तीच्या खाली त्या देवतेचं यंत्र असतं, जे प्रॉपरली डायग्राम त्याची कार्व करून त्याच्या खाली, मूर्तीच्या खाली तिथे त्याचं स्थानापन्न केलेले असते आणि त्या यंत्रावरती ती मूर्ती उभी असते. म्हणून तर ती तुम्हाला हवी तेवढी एनर्जी, ऊर्जा देण्यासाठी ते पूर्ण स्ट्रक्चर तुमच्यासाठी तिथं तयार असतं. त्यामुळे यंत्र हा सर्वात मुख्य भाग आहे उपासनेमधला, देवतांमधला, किंवा आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी, आधार घेण्यासाठी ज्याचा आपण वापर करतो त्याच्यामधला. त्यामुळे यंत्रांना सोडून आपली उपासना ही पूर्ण होऊच नाही शकत. आता ह्याच्यामध्ये म्हणाल तर खूप प्रकारची यंत्र आपल्याला बघायला मिळतात. हे मी इन जनरल सांगितलं समाजासाठी उपयोगाचं जे काही यंत्र आहे त्याच्यामध्ये. बरीच तांत्रिक यंत्र आहेत जी तंत्रशास्त्रामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या कारणासाठी वापरली जातात. वास्तूमध्ये वापरायची खूप सारी यंत्र आहेत. आध्यात्मिक यंत्र आहेत जी ध्यान, धारणा, साधनेमध्ये वापरली जातात. धार्मिक यंत्र आहेत जी देवतांची आवाहनं करण्यासाठी वापरली जातात. काही नैसर्गिक यंत्र आहेत जशी पंचतत्वांवर आधारित काही यंत्र आहेत. काही संख्या यंत्र आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला फक्त काही आकडे दिसतात. काही मंत्र असणारी यंत्र आहेत ज्याच्यामध्ये त्या त्या देवतेचे मंत्र आपल्याला एका वेगळ्या वेगळ्या सिक्वेन्समध्ये क्रमाने अशी बघायला मिळतात. तर अनेक हजारो प्रकारची यंत्र
आपल्या वेदांमध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आता मग शेवटी परत तिथेच आलो की आपली गरज काय, त्यानुसार आपला उद्देश काय आहे, आपला हेतू काय आहे उपासनेचा, हे ठरवायचं पहिल्यांदा. आणि त्यानुसार यंत्राची निवड करायची. ना की कोणीतरी सांगितलंय, कोणीतरी त्याच्या घरी करतंय म्हणून आपणही ते करायचं. ते यंत्र नक्की काय देणार आहे हे समजून घेतल्याशिवाय कुठल्याही यंत्राची पूजा करायची नाही किंवा उपासना करायची नाही. खूपदा समोर येतात लोक घेऊन की हे त्याच्याकडे आम्ही हे पाहिलं आणि त्यांच्याकडे हे पाहिलं, आणि 10-10, 15-15 यंत्र आपण मंदिरामध्ये किंवा आपल्या घरातल्या पूजा घरामध्ये मांडलेली बघायला मिळतात. खरंच इतक्या यंत्रांची पूजा करण्याची गरज आहे का? इतके प्रॉब्लेम मध्ये आहात का तुम्ही की या सगळ्यांचा आधार घ्यावा लागतोय आपल्याला? सरते शेवटी तेच आहे की काय आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटी ठरवा. त्यानुसार मला कशाची पूजा करायची किंवा मला कशाची उपासना करायची, मला कुठल्या यंत्राचा आधार घ्यावा लागणार आहे हे ठरवून घ्या. त्याची उपासना करणं, त्याच्या त्या यंत्रावरती मंत्र म्हणणं, त्याला चार्ज करणं कितपत तुम्हाला शक्य होणार आहे. तेवढं ते शक्य झालं तरच हवं ते मिळणार आहे, हवं ते उद्दिष्ट पूर्ण आहे, हवं ते प्रोडक्ट त्याच्यामध्ये मिळणार आहे. ह्या सगळ्याचा विचार करून यंत्राची पूजा किंवा यंत्रपूजन हे चालू केलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की यंत्राचे कितीतरी प्रकार असू शकतात. वेगळ्या वेगळ्या देवतेच्या ह्याच्यावरची आपण यंत्र बघितली. त्याच्याचप्रमाणे यंत्रांचे अजून वेगळ्या बेसिसवर काय प्रकार पडतात, ती वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जातात, त्यानुसार पण खूप प्रकार पडतात त्याचे. जसे काही शरीर यंत्र आहेत की यंत्र काही अंगावरती धारण केली जातात, मनगटावरती बांधली जातात, अशी काही यंत्र आहेत. काही आसन यंत्र आहेत की जी आसन म्हणून खाली घेतली जातात. काही धारण यंत्र आहेत की जी वेगवेगळ्या कारणासाठी शरीराच्या वेगवेगळ्या भागावरती धारण केली जातात. काही पूजा यंत्र आहेत की जी काही स्पेसिफिक उद्दिष्टासाठी पूजेमध्ये ठेवतात, आणि ते सफल झालं कार्य की त्याचं आपल्याला निक्षेप किंवा त्याला सगळे आपल्याला बंद कर विसर्जन करावं लागतं आपल्याला तिथे. काही मंडल यंत्र आहेत की काही स्पेसिफिक देवतांचं आवाहन केलं, त्या दिवसाचं ते काम झालं की आपण ते मंडल परत विसर्जन करू शकतो. काही छत्र यंत्र आहेत, काही दर्शन यंत्र आहेत की त्याचं फक्त दर्शन मात्रानेही काम होऊन जातं. अशी अनेक प्रकारच्या यंत्रांमध्ये हे काही प्रकार आपल्याला बघायला मिळतात त्याच्या वापरानुसार. अजून जरा पुढे जाऊ आपण यंत्रांच्या बाबतीमध्ये, तर यंत्रांचे अनेक प्रकार बघायला मिळतात. कशावर आधारित? तर ते कशाचे बनलेले आहेत. म्हणजे धातूचे आहेत की दगडावरती आहेत की कुठल्या पाण्यावरती आहेत, ह्यानुसार अजून यंत्रांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. तर धातूवरती मेनली मुख्यत्वे जे वापरली जातात ती ताम्र धातूची सामान्यपणे वापरली जातात यंत्र. काही यंत्र जी आहेत ती चांदीवर सुद्धा बघायला मिळतात. चांदीवर कार्विंग केलेलं असतं, चांदीवर त्याचं रेखाचित्र पूर्णपणे बनवलेलं असतं. काही यंत्र जी आहेत ती सोन्याच्या पत्र्यावरती सुद्धा बघायला मिळतात. काही यंत्र आपल्याला भोजपत्रावरती, म्हणजे कमळाचं पान सुकवलं तर त्याला भोजपत्र म्हणतात, भोजपत्रावरती सुद्धा काही यंत्र बनवलेली आपल्याला बघायला मिळतात. काही यंत्रांचा वापर करताना त्या पत्रा हा 3 धातूंचा बनवलेला, त्रिधातूंचा वापर करून काही यंत्र तिथे आपल्याला बघायला मिळतात. तर काही यंत्र ही डायरेक्टली दगडावरच कोरलेली बघायला मिळतात. कोल्हापूरच्या श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेला असाल तर तिथे एक यंत्र कोरलेलं आहे. कोणी पाहिलेलं आहे बरं ते यंत्र? दगडावरती कोरलेलं यंत्र आहे. पाहण्यात आलंय कोणाच्या? कोणीच नाही पाहिलं. आत्ता आम्ही इथे पाहिलंय, दर्शन घेतलंय कोल्हापूरमध्येच. कुठे आहे ते यंत्र आणि कसलं आहे बरं? तिथे पाठी काहीतरी लिहि. दगडाचं आहे, हो, दगडावर कोरलेलं आहे. त्यामुळे लक्ष देऊन मंदिरामध्ये जात जा. मंदिर वाचन हा हम्म. खूप चांगला विषय आहे. आपण कुठे चाललोय त्याच्या आजूबाजूला ना त्या देवतेची ऊर्जा सप्लाय करणाऱ्या खूप गोष्टी आजूबाजूला असतात. पण आपण त्या कधी पाहत नाही, आपण कधी त्याचा
अ, उपभोग करून घेत नाही किंवा आपण त्याचं कधी दर्शन नाही घेत. बरोबर. श्रीयंत्र. समीर म्हणून आहे, त्यांनी उत्तर दिले श्रीयंत्र आहे तिथे. दगडावरती कोरलेलं अतिशय सुंदर श्रीयंत्र. आता परत कधी जाल तर देवीच्या दर्शनाच्या अगोदरच ते त्या यंत्राचं दर्शन होतं आणि मग आपण पुढे चालू पडतो. तर लाईनीच्या किंवा त्या ओळीच्या गडबडीमध्ये, दर्शनाच्या गडबडीमध्ये खूप मोठी गोष्ट आपल्याकडे राहून जाते. आता त्याची इतकं ऊर्जित आणि इतकं सुंदर एनर्जाइज ते यंत्र आहे की त्याच्यावर पूर्वी जेव्हा हात धरला जायचा तर त्याची खालून येणारी ऊर्जा आपल्याला हाताला जाणवायची. आणि त्यामुळे ते खराब व्हायला लागलं, जे दगडावर कोरलेलं यंत्र आहे ते. आणि त्यानंतर त्याच्यावर मग आता काच बसवली गेली आहे की लोकांनी त्याला हात लावू नये म्हणून. नाही, आता काच हे केलेली आहे आणि तिथं बंदी घातली आहे, काढलेली आहे. ओके, म्हणजे तिथेपर्यंत आता जाऊ पण देत नाहीये याचा अर्थ. हो हो नाही. हो. हा, म्हणजे एक चांगली जान्हवी गोष्ट. मॅडम, अजून एक गोष्ट सांगायची होती त्या मंदिराची वैशिष्ट्य, की बरोबर देवी जिथे बसलेली आहे तिथे, म्हणजे आपण महाकालीच्या इथून एंट्रन्स आहे आपल्याला जायला मंदिरामध्ये. तिथे एक ना शिव मंदिर आहे बरोबर महालक्ष्मीच्या हो. मस्तकावर. हो. तिथे जायला मातृलिंग खूप, म्हणतात त्याला. येस, मातृलिंग. जान्हवी मॅडम, स्वर्ग आहे ते, स्वर्ग. हो. मला एकदा जायचं वेळ आली, म्हणजे तिथे गेल्यावर असं वाटतच नाही की आपण ह्या जगाशी आपला काही संबंध आहे. इतकी ऊर्जा, इतकी ऊर्जा मी कुठेही बघितलं नाही. इतकं सुंदर मंदिर आहे ते, बरोबर. अप्रतिम. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तिथे बनवलेल्या यंत्रामुळे शक्य झाल्यात. मंदिराचा हो. आकार वेगवेगळ्या जॉमेट्रिकल डायग्राम्समुळे तिथे तशा बनवल्यात. त्याच्या खाली ही जी काय वेगळी वेगळी यंत्र वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या दिशेला त्यांनी प्रस्थापित केली आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या त्यामुळे तुम्हाला जो तिथे ऊर्जा जाणवते आणि ती ती देवी, कारण ते त्या देवीचं ते मंदिर तिथे बनवलं आहे, तर ती देवी कशाचं प्रतीक आहे, तर ते देण्यासाठी ती पूर्णपणे तिथे तयार आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे दगडांवर कोरलेल्या यंत्राचा आपला विषय चालला, तर दगडांवर कोरलेली सुद्धा यंत्र आहेत की जी आपल्याला ती ऊर्जा देण्यासाठी आपल्याला तिथे पूर्णपणे अ, आपल्याला तिथे मदत करतात. त्यामुळं तांब्यावर कोरलेले किंवा तांब्याच्या पत्र्यावर असणारी यंत्र, चांदीच्या पत्र्यावर असणारी यंत्र, सोन्याच्या पत्र्यावर असणारी यंत्र, भोज पत्र्यावर असलेली यंत्र, किंवा फक्त काही काळापुरती काही यंत्र काढली जातात. आत्ताच्या घडीला म्हणाल तर प्लेन कागदावरती सुद्धा काही यंत्र त्या त्या वेळेपुरते फक्त काढली जातात विधिवत, आणि नंतर त्याचं विसर्जन केलं जातं. अशी सुद्धा काही प्रकारची यंत्र असतात की फक्त ती तेवढ्या पुरतीच वापरली जातात. अशी अनेक प्रकारची यंत्र ह्या यंत्रशास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. अगदी स्पेसिफिक काही रत्नांवरती सुद्धा काही यंत्र कोरलेली आहेत. पूर्वी राजांसाठी त्यांचे जे कोणी सल्लागार होते ह्या शास्त्रांमधले, ते त्या त्या रत्नांवरती पूर्ण यंत्र कोरून राजांना द्यायचे की जेणेकरून त्यांना जे हवे ते प्राप्त होण्यासाठी, जसा युद्धामध्ये विजय मिळाला पाहिजे, शत्रूचा विनाश व्हायला पाहिजे, अशासाठी सुद्धा काही स्पेसिफिक फक्त रत्नांवरती कोरलेली सुद्धा यंत्र आपल्याला बघायला मिळतात. त्याचा स्पेसिफिक एक उद्देश हाताशी धरून त्यांनी ते तिथे केलेले आपल्याला बघायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये आपल्यासाठी म्हणाल तर यंत्र, एक उद्दिष्ट आपलं ठरलं की मला कशासाठी यंत्राचा वापर करायचा आहे. मग आता मी कुठल्या प्रकारचं यंत्र घ्यावं? एवढ्या प्रकार मी सांगितलेत, एवढे धातू मी सांगितले, त्यातलं कुठल्या प्रकारचं यंत्र माझ्या उपासनेमध्ये असलं पाहिजे? कारण एकच जर मी यंत्र सिलेक्ट केलं तर ते अनेक धातूंमध्ये, अनेक प्रकारामध्ये मिळू शकतं. तर माझ्यासाठी काय आहे? त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शास्त्रकारांनी इतक्या डीपमध्ये काही गोष्टी सांगितल्यात की किती स्पेसिफिक हे शास्त्र आहे की त्या त्या लेवलला नेऊन ते आपल्या तिथे ठेवलंय. जर तुम्हाला जर तुम्ही एखादं यंत्र सोन्याच्या पत्र्यावरती कोरलेलं आणि त्याची उपासना चालू केली तर ते यंत्र तुम्हाला राजा समान समृद्धी देतं. जर तुम्ही चांदीच्या पत्र्यावरचं यंत्र कोरलेलं घेतलं एखादं आणि त्याची उपासना जर चालू केली, त्या यंत्राचा जर वापर चालू केला, तर ते तुम्हाला हेल्थ रिलेटेड म्हणजे आरोग्य, निरोगी राहण्यास मदत करतं. आयुष्यासाठी आपल्याला चांदी धातूवरचा यंत्र उपयोगाला येतं. तांब्याच्या पत्र्यावरचं किंवा तांब्यापासून बनवलेलं एखादं जर यंत्र तुम्ही वापरामध्ये घेतलं तर ते सर्व सिद्धिप्रदायक आहे, ऐश्वर्यप्रदायक.
तीन धातू. आता तीन धातूमध्ये कुठले कुठले धातू येतात? तर थोडंसं सोनं, थोडंसं चांदी आणि तांब्याचं प्रमाण जास्त. हे तीनच धातू म्हणजे सोनं, चांदी, तांबे, ह्या तीन धातूचा जर वापर असणारं, ह्या तीन धातू मिक्स करून जर एखादं यंत्र आपण पूजनामध्ये वापरलं तर ते अष्टसिद्धी महासिद्धी प्राप्त करून देतं आपल्याला, असं शास्त्रकार म्हणतात. हे सगळं जे मी सांगते हे जान्हवीच्या मनाचं नाहीये. हे लक्ष सागर नावावर ग्रंथामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कुठल्या धातूचं यंत्र तुम्ही वापरा तर तुम्हाला काय मिळणार आहे. इतकं टू द पॉइंट आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये रेफरन्सेस बघायला मिळतात. पंचधातूचं जर तुम्ही वापरलं एखादं यंत्र तर ते सर्व कार्यसिद्धी, सर्व कार्य सफल करण्याची ताकद त्या यंत्रामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक, फक्त यंत्र चूज करून, यंत्र निवडून बाजूला नाही व्हायचंय, तर काय हवंय हे रत्न, हे धातू ऍड करणार आहेत अजून त्या यंत्रामध्ये, तुमच्या उद्दिष्टामध्ये. ह्या धातूचं यंत्र तुमच्यासाठी हे देणारच आहे, कारण लिहिलेले ग्रंथांमध्ये असे श्लोकच आहेत बघायला मिळतात. रत्ने हेमाची रूपेच्छ, म्हणजे रत्नांपासून बनवलेलं, सोन्यापासून बनवलेलं, चांदीपासून बनवलेलं, अशा सगळ्यांचा रिझल्ट काय मिळणार आहेत हे तिथे दिलेलं आहे. मग त्याच्यावरनं आपण सिलेक्ट करायचंय, आपण ठरवायचं की माझ्या पूजेमध्ये कुठल्या प्रकारचं यंत्र मी ठेवू शकते, किंवा उपासनेमध्ये माझी उपासना जी आहे त्याच्याबरोबरनी हा एक ऍडिशनल मला फायदा मिळणार आहे धातूचा. त्यामुळे धातू खूप 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 महत्वाचा आहे जेव्हा आपण एखाद्या यंत्राची उपासना करतो, पूजा करतो. ठीक आहे, हे समजलं. आता पुढे जाऊयात आपण, की यंत्र, धातू समजले कसलं असलं पाहिजे तेही समजलं. त्याचे वेगळे वेगळे आकार पण बघायला मिळतात. जसे की काही ताम्रपटावर नुसते काही कोरलेली यंत्र असतात, रेखलेली यंत्र असतात. काही खाली प्लेन असतात, थोडासा आकार वर असतो, भूपृष्ठ कासवाच्या पाठीसारखी काही यंत्र असतात. आणि काही यंत्र अगदी डोंगरासारखी मेरुपृष्ठ उंच मोठी आलेली असतात. तर अशी तीन चार अजून बरेच प्रकार आहेत त्याचे, पण मुख्यत्वे हे तीन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एकच यंत्र, एकच उद्दिष्ट असेल तर किती आपल्याला ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत की आपण काय काय त्याच्यामध्ये करू शकणार आहोत, किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये वापर करता येतो. आता इतकं सगळं सांगितल्यानंतर देवघरामध्ये लक्ष्मी असते, गणपती असतो, अन्नपूर्णा असते, बाळकृष्ण असतो, ह्या सगळ्या देवता असतात. आणि शास्त्रात एक श्लोक आलेला आहे, तो श्लोक खूप महत्वाचा ठरतो जेव्हा आपण आपल्या घरात मंदिर आहे, आपण उपासना करतो तेव्हा. तो श्लोक काय सांगतो? तो श्लोक असा आहे की यंत्र विनाम कृता पूजा देवतान प्रसीदन. यंत्र विनाम कृता पूजा, यंत्राशिवाय केलेली पूजा देवता ग्रहण करतच नाहीत, देवतांना मान्य नाही. म्हणजे आपल्या पूजा घरात जर यंत्रच नसेल तर आपण जी उपासना करतोय, आपण जे आध्यात्मिक आपल्या उन्नतीसाठी ज्या काही गोष्टी करतोय, त्या गोष्टी देवता ग्रहणच नाही करणार आहे. त्या गोष्टींचं फलित आपल्याला मिळतच नाहीये, मिळणारच नाहीये. कारण तसंच आहे ते श्लोक, तसाच आहे ते रेफरन्स, तसंच आहे ते सायन्स. मग आता असं असेल तर एवढे सगळे देव आपल्या देवघरात आहेत, ह्या सगळ्यांची यंत्र ठेवायची का? हा प्रश्न परत आलाच. कारण तसंच लिहिलंय ना, यंत्रविनाम कृता पूजा देवताना प्रसिद्धन. तर मग देवता जर प्रसन्न होणार नसेल तर सगळी यंत्र आपल्या देवघरात आली पाहिजेत का, जेवढे आपण देव ठेवले त्यांची? तर नाही. ह्यामध्ये सुद्धा पुढे जाऊन शास्त्रकार असे सांगतात की तुमची इष्ट देवता, ज्याची काही तुम्ही उपासना करताय, उपास्य दैवत आहे तुमचं, ती देवता
त्या देवतेचं यंत्र, इष्टदेवतेचं यंत्र पूजेमध्ये असलंच पाहिजे. त्याशिवाय ती पूजा सफल होणारच नाही. आणि असं असेल तर आता प्रत्येकाला काहीतरी वेगळा प्रश्न पडणार परत, की मी कुठल्या देवतेची पूजा करू, माझी उपास्य देवता कुठली, आणि त्याचं यंत्र कुठलं, आणि मग आम्ही पूजेमध्ये काय ठेवलं पाहिजे. जर ती पूजाच सफल होणार नसेल, ती आध्यात्मिक समृद्धीच आम्हाला जर मिळणार नसेल, ती पूजा आमची फलितच नसेल होणार, तर काय केलं गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्यांसाठी आपल्याकडे एकच उत्तर मिळतं. आणि अनेक ग्रंथांमध्ये, 100हून जास्त ग्रंथांमध्ये फक्त त्या एकाच उत्तराला पुष्टी दिलेली बघायला मिळते. 100हून अधिक ग्रंथांनी फक्त त्या एकाच यंत्राबद्दल सगळीकडे उल्लेख केलेला बघायला मिळतो. हा हा. जसं रावण संहिता ही वेगवेगळ्या ग्रंथांची नावं आहेत. तंत्रसमुच्चय झालं, लिंगपुराण झालं, यंत्रसंहिता, शारदा तिलक, मंत्रमहोदय, अनेक 100हून जास्त ग्रंथ आहेत की जे सगळे यंत्रशास्त्राला समर्पित आहेत. ह्या सगळ्या यंत्रांच्या सगळ्या ह्या ग्रंथांचा जेव्हा अभ्यास केला, तेव्हा मलाही हाच प्रश्न पडला की एवढ्या सगळ्या देवतांची मी उपासना करतेय, तर मला प्रत्येक देवतांचं यंत्र ठेवावं लागणार आहे पूजेमध्ये, नाहीतर ती उपासना फलित होणारच नाहीये. तर ह्या सगळ्या ग्रंथांच्या रेफरन्समध्ये, ह्या ग्रंथांमधून शेवटी एकाच वाक्यावरती येऊन मी तिथे थांबले, आणि एकच वाक्य तिथे सर्वांमध्ये पाहायला मिळालं. ते म्हणजे, ना की ह्या सगळ्या देवतांची यंत्रा तुम्ही पूजेमध्ये ठेवा, तर फक्त ह्या सगळ्या यंत्रांचा राजा ज्याला म्हटलं जातं, यंत्रराज ज्याला म्हटलं जातं, ते एकच यंत्र तुमच्या पूजेमध्ये असलं तरी ते सगळ्या देवतेंचं काम करणार आहे. किती सुंदर आणि सोपं सोल्युशन सांगितलं आपल्याला, हो की नाही. म्हणजे विचारते जर आता काय करायचं बाबा, कुठे कुठे यंत्र ठेवायची, पण नाही. आणि शेकडो ग्रंथांमध्ये हेच वाक्य बघायला मिळतं की म्हणूनच त्या यंत्राला यंत्रराज म्हटलेलं आहे. सगळ्या यंत्रांचा राजा त्या यंत्राला म्हटलेला आहे, ज्याला आपण श्रीचक्र म्हणतो, श्रीयंत्र म्हणतो, महामेरू यंत्र म्हणतो, श्रीयंत्र म्हणतो. हे असं एकमेव यंत्र आहे जे सगळ्या देवतांना समर्पित आहे. सगळ्या देवता जी जी ऊर्जा, जी जी एनर्जी आपल्याला देण्यासाठी आहेत तयार, त्या सगळ्या ऊर्जा, ती ती एनर्जी फक्त आणि फक्त ह्या एका यंत्रातनं मिळते. म्हणजे परत तेच की आता हे श्रीयंत्र किंवा हे मेरुचक्र किंवा हे श्रीचक्र, हे महामेरू यंत्र कसं असलं पाहिजे, कशाचं असलं पाहिजे, त्याचे काही वजनाचं काही आहे का, त्याचं गणित, त्याचं धातूचं काही शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे का. यंत्र तर आहे बाबा प्रॉपर्ली, तुम्ही सांगितल्या सगळ्या गोष्टी, त्याच्यापुढे त्याला कुठला फॉर्म्युला फीड करायचा, कुठला मंत्र त्याच्यासमोर म्हटला गेला पाहिजे म्हणून आपल्याला हवं ते मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये परत येतात. कारण ते यंत्रच आहे ना शेवटी. ते यंत्र, त्याला महामेरू यंत्र म्हणते, त्याला श्रीयंत्र म्हणते, त्याला यंत्रांचा राजा म्हटलंय, कारण ते जे जे मागाल ते ते देण्यासाठी तयार केलेलं आहे. तुम्ही जे जे मागाल ते ते देण्यासाठी जर तयार केलं असेल, तर ते मिळण्यासाठी यंत्र व्यवस्थित पाहिजे, मशीन व्यवस्थित पाहिजे. पहिली गोष्ट, मशीन जर त्याचं प्रॉपरली असेंब्ली झाली असेल, तर दुसरा प्रश्न येतो तिथे, त्याला प्रॉपरली मंत्र फीड केला गेला पाहिजे, त्याची उपासना व्यवस्थित झाली पाहिजे, तरच ते तुम्हाला ते देणारे जे जे हवंय ते. त्याच्यामुळे श्रीयंत्र, महामेरू यंत्र, श्रीचक्र किंवा यंत्रराज, हे जे आहे हे यंत्र, ह्याबद्दल
ची सगळी माहिती, म्हणजे त्याला तसं का म्हटलं आहे, त्याला एवढं सगळ्याच्या वरती नेऊन का ठेवलं त्याला, त्याच्यामध्ये असं काय आहे की ते सगळ्या देवतांचं काम ते एकटं यंत्र करतंय. ते कुठल्या धातूचं बनवलेलं असलं पाहिजे, त्याचे काय मेजरमेंट्स आहेत का, त्याचं काय वजनाचं गणित शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे का, ते जर आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं असेल तर ते कुठल्या मुहूर्ताला घरी आणलं पाहिजे, त्याला कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला फीड केला गेला पाहिजे, म्हणजे त्याची उपासना कशी गेली गेली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण पुढच्या सत्रात. कारण हा विषय खूप मोठा आहे. आता 10 ते 15 मिनिटात तो बिलकुलच होणार नाही. त्याच्यामुळे श्रीयंत्र हे जे काय आहे, ह्या सगळ्या यंत्रांमध्ये आपल्याला ते बघायला मिळतं तिथे. त्यामुळे सामान्य लोकांना कोणच पूर्ण सुखी नाहीये. प्रत्येकाला काही ना काही प्रश्न, प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स आहेतच. त्या सर्वांसाठी ह्या यंत्राची उपासना, हे यंत्र प्रत्येकाकडे असलं पाहिजे. कारण यंत्रविनाम कृता पूजा, परत तेच आहे. असं शास्त्रकारांनी सांगितलं की श्रीयंत्र हे प्रत्येक पूजा घरात असलं पाहिजे. ह्याबद्दलचं जे काय आहे विवेचन, जे मी सांगितले सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. तर आजच्या ह्या सत्रात आत्तापर्यंत झाले श्रीयंत्राबद्दल नाही, पण अगोदर जे काय झालं त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात. नाहीतर आपण थोडंसं परत ह्या आठवड्यातल्या काही चांगल्या जे काय आहेत गोष्टी त्याच्याबद्दल एक विवेचन, जसं मी म्हणू शकेल की सप्ताह विशेष काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं विवेचन एक 5 मिनिटात होऊन जाईल आणि नंतर आपण सत्र समाप्ती करूयात. कोणाला काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आत्ता? हे मी शिकवते वर्गामध्ये मुलांना, दोनच असतात गोष्टी, एकतर पूर्ण समजलं किंवा काहीच नाही समजलं. त्यामुळे प्रश्न नाही येत आपल्याला, हो की नाही? गुड. चांगली गोष्ट आहे की जे काही खूप असा क्लिष्ट विषय खरं तर हा, पण खूप सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करते मी. की आणि माझा मूळ हेतू हाच असतो की त्याच्या मागचं विज्ञान सायन्स समजून घ्या आणि मग करा सगळं जे काय आहे ते. कारण ते समजल्याशिवाय तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार आणि मग तुम्ही ते आचरणात नाही आणणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्या मागचं विज्ञान समजून घ्या आणि ते विज्ञान समजलं की आपसुकच आपला त्याच्यावर विश्वास बसतो, कारण त्याच्या मागचं सायन्स समजलेलं असतं आणि मग आपण त्याच्यापुढे कार्य करायला चालू करतो. ठीक आहे. तर यंत्र जे आहेत, श्रीयंत्र आणि मॅडम, ओ, हा योगेश बोलतोय. मला एक ते रत्न हेमेश रूपेश ते मग एकदा परत एकदा बोल मला, नाहीतर त्याचा स्क्रीनशॉट काढता येईल. काय काय ते तुम्ही बोला ना, रत्न हेमे, वाक्य मॅडम काय ते. हवंय तुम्हाला त्याच अर्थ हवाय का श्लोक हवाय? श्लोक मॅडम. रत्न हेमनी रूपेच. एकच मिनिट मॅडम. मी तुम्हाला पाठवून देते. योगेश, तुम्ही नगर देवळेकर बोलताय का? नाही नाही, योगेश गुरु बोलतोय मॅडम. मला मेसेज टाकून द्या, व्हॉट्सअपला पाठवून देते. नक्की नक्की. ओके ओके, धन्यवाद. अच्छा. आपण काय करता योगेश? सगळ्यांनाच पाठवा ना मॅडम. मॅडम एक आहे मी, तुम्हाला जॉईंट आहे मॅडम तुम्हाला. नाही नाही, आपण काय व्हॉट्सअप करता? मी मॅडम तेच आपल्या ऍस्ट्रॉलॉजी फील्ड. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, चालेल. कारण काय संस्कृत श्लोक आहेत तर काहींना गरज लागते तर ठीक आहे, बाकीच्यांना त्याचा त्रास होतो, डोक्यावरनं जातात. मग असं वाटतं की काय जानवी मॅडम कुठलं बोलताय तुम्ही, काय सोप्या सोप्या भाषेत समजून सांगा ना जरा काहीतरी, असं होऊन जातं. त्यामुळे मी जास्त त्याचा उल्लेख करत नाही. पण एक आहे की त्या गोष्टी ग्रंथांमध्ये आहेत आणि मला आवडतात म्हणून मी बऱ्याचदा जे महत्वाचं तेवढाच संस्कृत शब्द वापरले जातात जे तिथे वाटतात तसे. ठीक आहे ना? तर यंत्रांबद्दल यंत्रशास्त्र खूप आहे. अगदी मी म्हटलं ना, तंत्रांमध्ये तर इतक्या वरच्या थराची यंत्र अवेलेबल आहेत आपल्याला की ह्या जगात अशक्य काहीच नाही अशा गोष्टी तिथे बघायला मिळतात. आणि अजूनही तशा समृद्धीच्या लेवलवर सुद्धा आपल्याला अनेक प्रकारची यंत्र बघायला मिळतात. अगदी संतान प्राप्तीपासूनची सुद्धा यंत्र आपल्या शास्त्रामध्ये दिलेली आहे. पण त्याच्यामागचं सायन्स समजून घेऊन गरजेनुसारच, कारण प्रत्येक गोष्ट गरजेनुसार वापरली तरच त्याचा उपयोग होणार आहे. विनाकारण वापरून तिचा गैरवापर करणं चांगलं नाहीये.
शास्त्राला ते मान्यच नाहीये. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा गैरवापर करताय तर ते त्याचे रिझल्ट, त्याचं फलित तुम्हाला मिळत नाही, असं शास्त्रात पहिलंच अध्यायांमध्ये असं वाचायला मिळतं नेहमी. त्यामुळे शास्त्र स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठीच वापरा, तरच ते रिझल्ट देणार, तरच त्याचं फलित मिळणार आहे, हे तिथे सांगितलंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा, जसं आता योगेश सर आहेत की ते स्वतः ह्या फील्डमध्ये काम करतात, माझ्यासारखी काही लोक असतील की जे लोकांना यंत्र मंत्र सजेस्ट करतात, तेव्हा हे तुम्हाला समोरच्याला सांगणं खूप गरजेचं आहे की ह्याचा गैरवापर नाही केला गेला पाहिजे. ते चांगल्या कामासाठीच, लोकांच्या समृद्धीसाठीच वापरा, तरच त्याचा वापर किंवा तरच त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील. गैरवापरासाठी कुठलीच गोष्ट नाही. आपलं पूर्ण शास्त्रच ह्या कॉन्सेप्टवर, ह्या प्रिन्सिपलवर आधारित आहेत सगळी जी काय आहे. ठीक आहे, ओके. तर पुढचं सत्र कोणी चुकवू नका, कारण अतिशय चांगली छान श्रीयंत्राबद्दलची माहिती आपण त्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. आता ह्या आठवड्यामध्ये जर काही महत्वाचं असेल तर काही गोष्टी मला अशा सांगायच्या वाटतात की त्या तुम्ही केल्या गेल्या पाहिजेत, म्हणून मी तो एक 5-10 मिनिटं सत्राची शेवटची त्यासाठी ठेवलेली असतात. की मार्गशीर्ष महिना चालू होतोय उद्यापासून. मासे तर मासे मार्गशीर्ष, सगळ्या मासांमध्ये, सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याला खूप वरती नेऊन ठेवलेलं आहे. सगळ्यात अतिशय उच्च प्रतीचं फलित देणारा महिना कुठला असेल तर मार्गशीर्ष महिना आहे. तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये, ज्याला वेगळी वेगळी नावं बघायला मिळतात आपल्या सगळीकडे, तर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जे काय कृत्य करताय, दान करताय, उपासना केली जातीये, अध्यात्माच्या रिलेटेड म्हणा किंवा बाहेर सुद्धा जे काही काम केलं जातं, त्याला मल्टिप्लाय करून तुम्हाला त्याचं फलित मिळतं. म्हणून या महिन्याला एवढ्या उच्च लेवलवरती नेऊन ठेवलेला आहे. तर हा महिना मुख्यत्वे, मार्गशीर्ष महिना हा मुख्यत्वे श्रीकृष्ण आणि श्री महालक्ष्मीला समर्पित आहे. त्यासाठीच मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 3 दिवस मी श्री महालक्ष्मी उपासना शिकवली साधकांना शास्त्रोक्त पद्धतीने, की ती तुम्हाला घरी करता आली पाहिजे ह्या हिशोबानं, की जेणेकरून हा पूर्ण महिन्याचा तुम्हाला उपयोग होईल ती उपासना करून. हा त्याच्या मागचा हेतू होता. त्यामुळे तो पूर्ण महिना महालक्ष्मीला समर्पित, श्रीकृष्णाला समर्पित असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित सगळी गोष्टी तुम्ही करू शकणार आहात. मुख्यत्वे मार्गशीर्षातला गुरुवार बृहस्पतिवाराला खूप महत्त्व दिलं जातं. त्या दिवशी दान, धर्म, सत्कर्म, पूजा, साधना ह्या केल्या गेल्या पाहिजेत. जर तुम्ही कोणी करत नसाल तर करायला सुरुवात करा. त्या देवतेसाठी काही नाही करायचं आपल्याला, आपल्यासाठी करायचं हे सगळं. त्या देवतेला काही नाही प्रॉब्लेम त्याचा, तुम्ही करा अगर नको, आपल्यासाठी करायचंय. आपली सगळी 7 चक्र बॅलन्स होणार आहेत, आपल्या बॉडीतले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत, आपल्याला मेंटल हेल्थ चांगली मिळणार आहे, आपल्याला सगळ्या प्रकारची सुखसोयी मिळणार आहेत, म्हणून ते आपल्याला करायचंय. आणि तेव्हा हा मार्गशीर्ष महिना का आपण स्पेशली सांगतोय, कारण नेचरमध्ये अशा काही सिच्युएशन्स आत्ता ह्या घडीला असतात ह्या महिन्याच्या वेळेस, की ती आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट करते. हा मुहूर्तशास्त्राचा पाठ झाला खरं तर, पण म्हणून ह्या महिन्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याकडे जे आहे की तीर्थस्नान पण केलं जातं. तुम्हाला जर कुठे जाता आलं तीर्थयात्रेला तर तुम्ही तिथे तीर्थस्नान जाऊन तिथे करा, त्या त्या पवित्र नदींमध्ये जाऊन जे काय आहे ते. त्यामुळे ह्या मार्गशीर्ष पूर्ण महिन्याचा तुम्हाला छानपणे फायदा करून घेता येईल, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्याचा वापर करून घेता येईल. दुसरा एक ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या आठवड्यामध्ये म्हणाल तर विवाह पंचमी आहे 6 तारखेला, जी राम आणि सीता ह्यांच्या विवाहाची तिथी म्हणून मानली जाते. आणि त्या दिवशी ही बरीच उपासना किंवा श्रीरामाची उपासना केली जाते. महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर चंपाषष्ठी हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, कारण आपल्याकडे आणि कर्नाटकमध्ये हा मुख्यत्वे हा सण साजरा केला जातो. हा सण म्हणण्यापेक्षा, जसे देवीचे नवरात्र असतात 9 दिवस, 9 दिवस तिने राक्षसाबरोबर युद्ध करून शेवटी दसऱ्याला सगळं झालं आणि तिचा विजय झाला, त्याचप्रमाणे खंडोबाचे नवरात्र, ज्याला आपण शिवाचं एक रूप मानतो,
त्या खंडोबाचे नवरात्र नाही, षष्ठ रात्र असतात, त्याची 6 रात्र असतात ह्याची. कारण 6 दिवस त्यांनी युद्ध केलं आणि मग नंतर 6व्या दिवशी त्यांना मारलं. आणि म्हणून ह्याची ती 6व्या दिवशीची चंपाषष्ठी ही साजरी केली जाते. तर ती उद्यापासून ते खंडोबाचे जे काही षष्ठ नवरात्राप्रमाणेच हे खंडोबाचे असतात रात्र 6, त्याचं मुख्य महाराष्ट्रामध्ये मुख्य मेची पूजा केली जाते. तर ही सुद्धा उपासना जी आहे ती सुद्धा उपासना ह्या आठवड्यामध्ये आपल्याला करता येऊ शकते. चंपाषष्ठीला शास्त्रामध्ये सांगितले की कार्तिकेची पण पूजा केली जाते. शिवपुत्र जो आहे कार्तिक, त्याची सुद्धा. त्याच्यामुळे अशा प्रकारे हे जे सगळं आठवड्याभराचं आहे, चालू झाले सगळे सुंदर चांगले मुहूर्ताचे दिवस ज्याला आपण म्हणतो. मी मुहूर्त आणि ह्या सगळ्या गोष्टी का सांगतेय, कारण हे बघा, एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, एखादी उंची आपल्याला गाठायची, त्यासाठी आपल्याला कष्ट तर करावे लागणारच, आयतं काही नाही मिळणार आहे. पण जेव्हा तीच गोष्ट करताना जर आपल्याला नेचरनी सपोर्ट केलं, तर आपल्याला तीच गोष्ट आपण फार फास्ट आणि चांगल्या प्रकारे वरती जाऊ शकतो. जर तेव्हा आपल्याला नेचरचा सपोर्ट करत नसेल, निसर्गाचा सपोर्ट नसेल, तर आपल्याला तीच गोष्ट गाठण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहे. तर मार्गशीर्ष महिना इज इक्वल टू नेचर सपोर्ट. त्यामुळे जे काय हवं ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे नाही लागणार आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. अजून काही प्रश्न आहेत? कोणाला काही विचारायचंय, कोणाला काही सांगायचंय? मॅम, यस. यस विशाल. विशाल मोहन. सॉरी, बोला. तुम्ही म्हटलं. प्लीज, माझे क्वेश्चन भरपूर असतात. सॉरी. बोला बोला बोला, विषयाला अनुरूप बोला फक्त. प्लीज. ते त्या विषयावरच बोलतो. मॅडम, मला एक सांगा की आपण बोललोय यंत्राबद्दल, आणि यंत्र एक्झॅक्टली आपण नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य कोण्याबद्दल बोललो, म्हणजे त्या विषयावर बोललोय. तर एक्झॅक्टली हे हे तुम्ही बोललेत बरोबर आहे, पण एक्झॅक्टली काय म्हणताल त्याला, की एक आम्हाला साध्या भाषेत समजवा की एक व्यक्ती वास्तू बनवतो, त्यांनी काय करावं आणि कुठलं मार्गदर्शन परफेक्ट आहे हे कसं मला माहिती पडेल? मला तुमचा प्रश्न नाही समजला. तुम्ही दिशा की पण जसं बघितल्या, यंत्र पण विचारलं, मला नक्की नाही समजलं. एक मिनिट. काय होतंय की असं मी समजू शकत नाही की मतलब मी समजू एक्झॅक्टली समजू शकत नाही तुम्हाला. माझं म्हणणं एवढंच आहे की नॉर्मल आपण एक वास्तूसाठी आपण बोललेत बरोबर आहे, मंदिरासाठी, यंत्रासाठी, पण एक नॉर्मल पर्सन, मी नॉर्मल पर्सन आहे एका मिनिटासाठी, तर त्याला त्याच्या वास्तूसाठी त्यांनी निर्णय कसा घ्यावा? जसं मानलं की मेन 4 दिशा आहेत, मग तिथे काय काय यंत्र आहेत, ठीक आहे, मग त्यांनी कसं समजावं नेमकं आपण नॉर्थ ईस्ट साठी बोलतंय किंवा काय समजावं, हे मोठं क्वेश्चन मस्त. मार्क आहे. अरे वा. अगं तसलं तुला छान दिसेल आता या केसात. मॅडम, समजलेत का तुम्ही? नाही, मला जेवढं समजलं तेवढं मी, म्हणजे जे काही मला प्लीज असं प्लीज. वाटतंय तुम्हाला जे काय, एक तर पहिली गोष्ट, त्या त्या दिशेचं यंत्र त्या त्या दिशेला असावं असं तुम्हाला वाटतंय का? हा, आपण आता आता ऍक्च्युली आपण पूजा घर बद्दल बोलत आहे, तर पूजा घरला एक यंत्र असलं पाहिजे असं तुमच्या हा, पूर्ण पण याच्यात मग तर तुम्हाला जर असं वाटतं की मला त्या त्या दिशेला पण एक एक यंत्र ठेवायचंय, तर मला असं वाटतं त्याची गरजच नाहीये. जर एकच यंत्र तुम्हाला सगळ्या तत्वांचं बॅलन्सिंग करून देणार असेल तर. ते तुमचं श्री यंत्र, तुमचं म्हणणं आहे त्या बरोबर विषयावर. बरोबर बरोबर. बरोबर, कारण मग मतलब श्री. कारण मग कसं आहे, ते यंत्र, त्याच्यावर करायचा परत फॉर्म्युला, जे काही फीड करावं लागणार, ते प्रत्येक वेळी तुम्हाला करावं लागणार आहे. मग तुम्ही अशी 4 दिशेची 4 यंत्र 4 ठिकाणी निघून ठेवली, तर तुम्हाला 4 दिशेला जाऊन रोज 4 यंत्र चार्ज करावी लागणार आहे, तर ते देणार आहे तुम्हाला हम्म, 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 हम्म. जे काय आहे ते. त्यामुळं हा, पहिल्यांदा हे ठरवा की तुम्हाला काय पाहिजे. माझी रिक्वायरमेंट हा, काय आहे, मला कपडे नाही, घालायचे. कोणाला काय नाही पाहिजे एक्झॅक्टली, सॉरी बट ठरणं सर पाहिजे आज. अगदी बरोबर आहे. मग मी म्हणूनच म्हणतो ना, सगळ्या देणाऱ्या गोष्ट ती आहेच आहे, म्हणून तर त्याला हा, यंत्रराज म्हटलंय. हा, हा. जे जे वांछिल ते ते लाभो. जे जे मागाल ते यंत्रासमोर बसून ते ते यंत्र देणारं म्हणजे श्री यंत्रराज. ओके, मतलब यंत्रांचा बॉस श्री यंत्र. बा संपला, तेच म्हणून त्याला राजा.
राजाच म्हटलंय त्याला. एक्झॅक्टली, बॉस इज द राजा. येस, एक्झॅक्टली. ओके. तो तुम्हाला सगळं देणार आहे. मग बाकीच्या यंत्रांचा विचार तिथे आपण बाजूला ठेवावा अशा वेळेला. ओके. 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 आणि ओके. अजूनही जर तेच म्हटलं, तुम्हाला काय पाहिजे हे जोपर्यंत तुम्ही प्रायोरिटाईज करू शकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही, मला कपडे धुवायचे तर मी भांडे हो. धुवायचं मशीन आणून चालणार आहे का? नाही. नाही, नाही. नाही. मला कपडे धुवायचे हे मी ठरवलंय, माझं उद्दिष्ट कपडे धुणं आहे. हो. मला जाऊन वॉशिंग मशीनच बघावी लागणार आहे. यस. अग्रीड. मग माझं माझं उद्दिष्ट, मला काय हवं हे पहिल्यांदा ठरवता आलं पाहिजे प्रत्येकाला. मग नंतर पुढचा प्रश्न आहे की मला कुठलं मशीन आणायचं. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही ठरवा की काय पाहिजे. सेम कंडिशन आपण जेव्हा लोकांना, आता माझ्यासारखी कन्सल्टंट किंवा ह्या फील्डमध्ये लोक आहेत की आपल्याकडे खूप लोक येतात, तर त्यांचे तुमच्यासारखे खूप प्रश्न असतात आणि खूप गोष्टी हव्या असतात ऍट अ टाइम. पण आयुष्यामध्ये खूप गोष्टी ऍट अ टाइम मिळाल्या ना तर खूप झोलमोल गोंधळ होईल सगळा. काय पाहिजे हे प्रत्येकाला आयुष्यात ठरवता आलं पाहिजे. एक्झॅक्टली. अग्रीड. त्यामुळे ते ठरवा. आणि हे तुमचं काय हवंय हे दर 3-4 महिन्यांनी बदलत राहतं, तुमच्या प्रायोरिटी बदलतात. मी तुम्हाला प्लीज एक नाही बोलायला पाहिजे, पण मला एक गोष्ट आठवण आली. मी बोलू का? बोला ना. प्लीज. तुम्ही त्या विषयावर बोलले 3-4 महिन्यावर. आपलं हे श्री श्री रविशंकरचे बेसिक कोर्स काय म्हणतात त्यांना? हॅपीनेस कोर्स. बेसिक कोर्स. हॅपीनेस हॅपीनेस कोर्स. कोर्स. हा, मी ते 2009 ला केलं होतं. 2009 ला. आणि ते लास्ट सेशनला विचारतात की तुम्हाला मनात काय आहे. बरोबर आहे बोलतोय का मी? हा, बरोबर आहे, बोला. आणि ते लिहा बुकवर, ते लिहा. ते लिहूला मी की एक्झॅक्टली ये चाहिए मुझे, जे असेल नसेल ते. आणि मग त्यांनी तिकडे सांगलं की ते हे स्टेबल नाही आहे. एव्हरी मंथ किंवा काही महिन्यानंतर आपले डिमांड चेंज होतात. तर आपण असं म्हणणं जाईल की ह्युमन ह्युमन म्हणजे एक व्यक्ती हे सॅटिस्फाईड नाही आहे. आणि एक्झॅक्टली नवीन 1 लक्ष पूर्ण होणार तरी अजून नवीन येणार. मी या गोष्टीला मी ऍग्री करतो. दुसरं. आणि मी म्हटलं, असं मी म्हणलं जाणार नाही, पण माझे व्यक्त विचार करतोय की होतंय काय ताई, मॅम, की आपण आज एक लक्ष ठेवलं ना, त्याला अचीव केल्यानंतर आपले नवीन एक्झॅक्टली नवीन टार्गेट्स आणि ते रेडी असतात. बरोबरच आणि त्या आहे. स्टेजला. तसंच येस, पाहिजे. प्लीज. त्याच्यामुळे दर 3 महिन्यांनी, दर 4 महिन्यांनी आपल्या प्रायोरिटीज बदलत राहतात. आणि मग येस. जर येस. प्रायोरिटीज बदल्या तर तुम्ही म्हणाल मॅडम दर 3 महिन्यांनी मला वेगळं यंत्र खरेदी करावं लागेल, वेगळी उपासना करावी लागेल. कारण माझे बघितलं ना, प्रायोरिटीज बदलल्या माझ्या. पण इज इट पॉसिबल? हे शक्य नाही आहे. कारण त्याचं सगळं बघता, म्हणजे त्याचे मुहूर्त बघता, त्याचं बनवलेलं बघता, त्याचे धातू बघता, त्याची उपासना बघता. दर 3 महिन्यांनी काहीतरी वेगळं आणायचं, करायचं, ठेवायचं असं चालू नाही. ते आत्ता नाही, शक्यच नाहीये ते. म्हणून साठीच जे काही मी सांगितलं की ते एकमेव यंत्र आहे की ज्याला, जे आपल्याला प्रायोरिटी बदललं तरी ते द्यायला तयार असणार आहे. ओके. पुढच्या सेशनमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. पक्क. आणि थोडं डिटेल बोलता, श्रीयंत्राबद्दल अगदी मलाही नॉलेज नाहीये. अगदी अगदी प्लीज प्लीज अगदी मला. येस. येस. अगदी. येस. सगळ्यांच्या आणि मनातले थँक्यू. प्रश्न, सगळ्यांच्या प्लस मनातले थँक्यू, प्रश्न परत थँक्यू. मी आहेत. प्रश्न भरपूर विचारतो त्यासाठी सॉरी. ओके. मॅडम नाही, नमस्कार, ते बोलतोय. कुठून बोलताय सर आपण? शनिवार पेठेतनं, पुण्यातनं. बोला बोला. काही नाही, तुम्ही आता मगाशी बोलता बोलता विवाह पंचमी म्हणून सांगितलं. हं. तर त्याचं काय असतं ते, म्हणजे ते करण्याचं की काय उपाय करू शकतो? नाही नाही नाही, उपाय काही नाही. मी उपायांबद्दल कधीच बोलत नाही. मला नाही बरोबर. आवडत तो विषय. मला आवडत नाही की कारण फार खालच्या लेवलवर काही गोष्टी जाऊन आजकाल युट्यूबला बघायला मिळतात. नाही, तो एक शास्त्रामध्ये सांगितली एक तिथी आहे. ते हा. तिथं विवाह पंचमी म्हणतात. त्या दिवशी श्रीरामाची पूजा केली गेली पाहिजे. बस एवढीच उपासना मी करते. उपायांबद्दल मी बोलणार नाहीये कधी. जी शास्त्रांमध्ये उपाय दिले त्याबद्दलच माझ्याकडनं माहिती मिळेल. सॉरी, बाकीचे उपाय मी बोलत नाही. ठीक आहे, ठीक आहे, ओके. अजून काही प्रश्न आहेत कोणाला? हो. नमस्कार मॅडम, मी सचिन चोपडा बोलतो मॅडम. यस, बोला. मॅडम, मला फक्त एवढं विचारायचं आहे की पिरॅमिड हा जो प्रकार आहे हा हं. पण यंत्रातच येतो मॅडम? हॅलो. हा, बोला. पिरॅमिड हा जो प्रकार आहे हा पण यंत्रातच येतोय का मॅडम? पिरॅमिड पिरॅमिड म्हणजे काय आहे? कसा आकार असतो त्याचा? जॉमेट्रिकल डायग्राम जर आपण बघायची म्हटली तर तुम्ही, ट्रायंगल. ट्रायंगल असतो, बरोबर आहे. येस. बरोबर आहे.
मी काय सांगितलं तुम्हाला आता? यंत्रांची डेफिनेशनच अशी आहे की यंत्र फक्त एका आकाराने बनणार आहे का? नाही, पण ते आपल्या वैदिक मध्ये आहे की हे म्हणजे हा पाश्चात्य संस्कृतीतून आलेला विषय आहे. नाही, मी काय म्हणते ऐका. येस. यंत्र, आपल्या यंत्राचा विषय चाललाय. यंत्र म्हणजे एकच आकार घेऊन बनलेलं असतं का? नाही. नाही. बरोबर आहे. हा, म्हणजे यंत्राचं डेफिनेशन जर आपण बघितलं तर खूप सारे जॉमेट्रिकल डायग्राम एकत्र पाहिजेत. पिरामिडमध्ये फक्त काय असतं? फक्त ट्रायंगल असतो मॅडम. फक्त ट्रायंगल असतो. मग आता ट्रायंगल जर बघाल तर ट्रायंगल, त्रिकोण हा आकार कुठल्या तरी एका देवतेला अर्पित केलेला असणार आहे. येस, डेफिनेटली. बस ते ट्रायंगल त्याचं काम करणार आहे. ओके मॅम, थँक्यू. कारण प्रत्येक आकार काही ना काही एनर्जी देणारच आहे ना आपल्याला. हो, येस मॅम. आणि कॉम्बिनेशन्स मध्ये यंत्र बनतात म्हणून ते एनर्जी आपल्याला सप्लाय करतं जे आपल्याला हवंय ते. चौकोन एक वेगळी एनर्जी देणार आहे, ट्रायंगल एक वेगळी, गोल एक वेगळी, कमळ एक वेगळी, अष्टदल एक वेगळी एनर्जी देणार आहे. ओके, फक्त ट्रायंगलचं काम करणार. थँक्यू. ठीक आहे, डन. चलो, आजचं सत्र कसं वाटलं मला सांगत जा ना, आवडेल. खूप छान मॅडम. मी अर्चना जाधव साताऱ्यावरून बोलतेय. अँड आय रिअली लव्ह इट. म्हणजे मी या क्षेत्रात आता जस्ट जस्ट एंट्री केली आहे मॅम, आणि तुमच्यामुळे मला बरंच शिकायचं आहे आणि मी शिकणार आहे. अँड थँक्यू सो मच. आय एम रिअली ग्रेटफुल. आभार थँक्यू. आभार आभार आभार, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण जर तुम्हाला माझी भाषा जर समजत नसेल तर मग प्रॉब्लेम येणार आहे. कारण मी एवढं अगदी असं करून सगळं सांगायचं, सगळं 8 तास आणि सत्र मला सगळी, तर उपयोग नाही त्याचा. त्याच्यामुळे जे काही मी बोलते ते जर समजलं तरच ह्या सत्रमालेचा हेतू साध्य होईल असं मला वाटतं. ठीक आहे, तर आजचं सत्र इथे समाप्त करूयात. शांती पाठणी. एकच मिनिट, मी काय बोलू इच्छिते. हा, तुम्ही जे 3 दिवसाचं सेशन घेतलं आता, ते खूप खूप धन्यवाद. आणि इतके छान वेळेला आणि इतकं छान समजावून सांगितले. मी आज केलं, आज अमावस्या, अरे ते वा, म्हटलं चला आज सकाळी करा, म्हणून अरे सकाळी वा, केलं मी. छान. तर आता त्याच्यामध्ये ज्या गोष्टी माझ्याच्याने राहिल्या त्या मला कळलं की बाबा आपण कुठे कमी पडलो, काय घेऊन बसायला पाहिजे ते. व्हेरी तेव्हा धन्यवाद, तुम्ही खूप लवकर आमच्याकडनं हे करून घेतल्यामुळे आता व्यवस्थित करता येईल. व्हेरी गुड. खूप चांगली गोष्ट आहे, जे शिकवलंय ते प्रॅक्टिकल करताय आणि नक्कीच त्याची अनुभूती तुम्हाला मिळेल. कारण पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने गुरूंनी मला ते दिलं आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलंय फक्त. जान्हवी मॅडम, एक गोष्ट बोलायची होती. काय झालं, माझ्या घरात माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे ते 3 दिवस मी नव्हते. त्याच्यामुळे मला बऱ्याच गोष्टी बघायला मिळालेल्या नाहीयेत. तर आपल्याकडे काही युट्यूबवर रेकॉर्डिंग युट्यूबवर रेकॉर्डिंग्ज आहेत. युट्यूबवर आपलं काही आसरावी जान्हवी नावाचं चॅनल आहे. ओके ओके. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. धन्यवाद. ठीक आहे, अजून काही कोणाला बोलायचं आहे नाहीतर शांतीपाठ घेऊयात. शांती मंत्र. चल. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांती शांती शांतिः. जय गुरुदेव. थँक्यू मॅम. वेलकम. थँक्यू. वेलकम.